नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲक्टिव्हिटी सीट नंबर 14 याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. की या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला लेट्स अंडरस्टँड यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हार्मफुल ऑर्गॅनिझम्स, डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स याबद्दल माहिती घ्यायची आहे. पहा की समजून काय घेणार आहे आपण या ॲक्टिव्हिटी सीटमधून. तर उपयोगी सूक्ष्मजीव म्हणजे यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर उपद्रवी सूक्ष्मजीव, उपद्रवी म्हणजे हार्मफुल, आणि डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. की रेफरन्स आहे की स्टँडर्ड 7 चॅप्टर 11 सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. की इयत्ता 7वीचं 11वं जे प्रकरण आहे पेशी रचना आणि सूक्ष्मजीव याबद्दल. की लर्निंग आउटकम्स, की आपल्याला काय निष्पन्न होईल हे ॲक्टिव्हिटीमधून. तर टू ऑब्झर्व द बेसिक कंपोनंट्स इनसाइड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप and to compare various cell in organisms through observation to draw the structure of cell and explain them. की आपल्याला की पेशींची रचना जी आहे ती अचूकपणे काढता यायला पाहिजे आणि त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते पण देता यायला पाहिजे. की दैनंदिन जीवनात विविध क्रियामध्ये असणारी सूक्ष्मजीवाची भूमिका, मग काही आपल्याला चांगले पण आहेत, काही हानिकारक पण आहेत. तर यांचं जे आहे वर्गीकरण आपल्याला करता यायला पाहिजे. तर असो की लेट्स टेक अ लुक. की लक्षात घेणार आहे आपण काही पॉईंट्सबद्दल माहिती. की पहिलं आहे द ऑर्गॅनिझम्स विच कॅन नॉट बी सीन विथ आवर आईज बट कॅन ओनली बी ऑब्झर्व्ड अंडर अ मायक्रोस्कोप आर कॉल्ड अ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. की सूक्ष्मजीव, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव, की आकाराने अतिशय लहान असणाऱ्या आणि नुसत्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या जे सजीव आहेत त्या सजीवांना सूक्ष्मजीव म्हटलं जात आहे. की विच कॅन नॉट बी सीन विथ आवर आईज, की आपण डोळ्यांनी ते सहजपणे पाहू शकत नाही. यांचा जर अभ्यास पाहायचा असेल तर कंपाऊंड मायक्रोस्कोप याच्या सहाय्यानेच पाहावं लागतात. असे जे सजीव आहेत त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हटलं जात आहे. ऑकरन्सेस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, की हा मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव हे कुठं आढळतात आपल्याला आपल्या सभोवताली. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऑल अराउंड अस इन द एअर, वॉटर, सॉईल, फूड, स्वेज, गार्बेज as well as in the bodies of plants and animals including humans. की सूक्ष्मजीव आपल्याला आपल्या सभोवताली जमीन असेल, हवा असेल, पाणी असेल, अन्नपदार्थ, सांडपाणी, कचरा, वनस्पती, प्राणी व मानवी शरीरामध्ये ह्या सूक्ष्मजीवांचं अस्तित्व असतं. म्हणून त्यांना सर्वत्रभू असे म्हणतात. की सर्व ठिकाणी यांचा आढळ जो आहे तो आढळ आपल्याला जाणून येतोय. मग यांचं जर पाहिलं आपण की नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, यांचं स्वरूप कसं आहे थोडक्यात. की नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, की सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक द फंगस दॅट ग्रोज ऑन ब्रेड ऑर स्ट्रँड ऑफ अल्गी इन पॉन्ड्स आर मल्टीसेल्युलर. However, most microorganisms such as bacteria and viruses are unicellular. They have somewhat different cellular structure. The plasma membrane, cytoplasm, and nucleus are their only components. Such cells are called prokaryotic cells. यांचं स्वरूप कसं आहे थोडक्यात. तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक द fungus that grows on the braid or strand of algae in ponds are multicellular. म्हणजेच काही सूक्ष्मजीव असे आहेत. पहा जसं जर पाहिलं आपण पावावर येणारी बुरशी,
किंवा डबक्यातील शैवाल हे तंतू जे आहेत हे मल्टीसेल्युलर्स आहेत, बहुपेशीय आहेत. आणि बहुतेक जर सूक्ष्मजीव पाहिलं तर हे एकपेशीय आहेत. काही बहुपेशीय आहेत तर काही एकपेशीय आहेत. मग कोणते आहेत एकपेशीय? जीवाणू, विषाणू. ह्या जर पाहिल्या आपण सूक्ष्मजीवांची पेशीची रचना पाहिली तरी थोडीशी वेगळी आहे. ह्या सूक्ष्मजीवामध्ये म्हणजे कोणत्या की मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स सच ॲज बॅक्टेरिया अँड व्हायरसेस आर युनिसेल्युलर. हे एकपेशीय आहेत. दे हॅव सम व्हॉट डिफरंट सेल्युलर स्ट्रक्चर. यांच्यामध्ये जी रचना आहे ती थोडीशी वेगळी असते. वेगळी कशा पद्धतीची? तर त्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे की प्रद्रव्य पटल, सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्य आणि न्यूक्लिओइड म्हणजे केंद्रक द्रव्य, हे एवढेच घटक असतात. बाकीचे घटक त्यामध्ये नाहीत. म्हणून अशी ही जी सेल आहेत यांना प्रोकॅरियोटिक सेल, अदृश्य केंद्रकी किंवा अधिकेंद्रकी पेशी म्हटलं जातं. प्रोकॅरियोटिक सेलचं जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला फिगर आहे, त्यामध्ये काही पार्ट दिलेले आहेत. की या ठिकाणी प्रोकॅरियोटिक सेल आहे. प्लाझ्मिडा सेल, फ्लॅग्लेमा सेल, कॅप्सुला सेल, सेल वॉल सेल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, न्यूक्लिओइड, सायटोप्लाझम, रायबोझोम्स, हे जे घटक आहेत हे घटक असतात. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी व्हरायटी ऑफ मायक्रोब्स, जर यांचा शेप पाहिला तर तो वेगवेगळ्या शेपचे आहेत. हे जर फिगर पाहिलं आपण तर ह्या टाईपचे सर्व जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ह्या व्हरायटी आहेत, ह्या व्हरायटी अवेलेबल आहेत. मग हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत सर्वच घातक आहेत का आपल्यासाठी? तर नाही. यातले बरेचसे कसे आहेत आपल्याला उपयोगी आहेत की त्यांना युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हटलं जातं. की मायक्रोब्स प्रेझेंट इन सॉइल, डंग एक्सेट्रा डिकम्पोज द गार्बेज टू ऑब्टेन फूड मटेरियल. मग काही सूक्ष्मजीव जे आहेत शेण असेल, माती यामधील जे सूक्ष्मजीव आहेत ते अन्न मिळवण्यासाठी या कचऱ्याचं काय केलं जातं? विघटन करतात. आणि कचऱ्याप्रमाणेच ते सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करतात. कार्बनी जे पदार्थ आहेत लवकर कुजण्यासाठी हे जे सूक्ष्मजीव आहेत ते मदत करतात. म्हणजेच आपल्या सभोवताली असणारे जे काही वेस्ट मटेरियल आहे ते डिस्ट्रॉय करण्याचं काम काही जे मायक्रोब्स आहेत यांच्या मार्फत केलं जात आहे. फॉर प्रॉपर स्वेज डिस्पोजल टू मायक्रोब्स आर रिलीज इन टू द स्वेज सो ॲज टू हेल्प इन द क्विक डिकम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन इट. की अशा पदार्थांचं विघटन करण्यासाठी ते त्यांची जी आहेत ह्या युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमची मदत होते. यासाठी तुमच्यासाठी प्रश्न आहे कॅन यू टेल ऑब्झर्व द रूट ऑफ फेनुग्रीक प्लांट्स, व्हॉट कुड बी द फंक्शन ऑफ द नोडल्स ऑन देअर रूट्स. की मेथीच्या भाजीच्या मुळाचे जर निरीक्षण केलं तर त्या मुळावर गाठी ज्या आहेत त्या गाठी कशासाठी असल्या पाहिजेत? तर ह्या गाठी ज्या आहेत त्यामध्ये जर पाहिलं आपण की मायक्रो ऑर्गॅनिझम्स, युजफुल मायक्रोब्स आहेत त्या ठिकाणी रायबोझियम सारखे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन द सॉइल अँड द रूट नोडल्स ऑफ ल्युग्युमिनस प्लांट्स कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू इट्स कंपाऊंड. ड्यू टू देम सॉइल फर्टिलिटी इन्क्रीजेस अँड द प्रोटीन कंटेंट ऑफ द पल्सेस अल्सो इन्क्रीज. की वातावरणामधील जो नायट्रोजन आहे ते नायट्रोजनचं नायट्रोजन कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ह्या ज्या गाठी आहेत त्या नोडल्स जे आहेत त्यामध्ये रायबोझियम सारखे जे मायक्रोब्स आहेत ते मायक्रोब्स हे नायट्रोजनचं फिक्सेशन करतात, नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात. ते साठी आपल्यासाठी उपयुक्त आहेत. पुढचं जर पाहिलं आपण फर्मेंटेशन, की किण्वन प्रक्रिया आहे आंबवण्याची प्रक्रिया. द केमिकल प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ वन टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड इनटू अनदर टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड बाय द ॲक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड फर्मेंटेशन. की सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे जर काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याची जी रासायनिक क्रिया आहे ह्या रासायनिक क्रियेला किण्वन म्हटलं जाते. किंवा त्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये आंबवणे, कुजणे असं म्हटलं जातं. मग याचा वापर करून आपण कोणकोणते पदार्थ बनवले जातात?
तर पहा, फॉर एक्झाम्पल ब्रेड, डब अँड इडली बॅटर आर सीन टू राईज, की आपण यापासून पाव, इडली यांची जी पिठं आहेत ती फुगवण्यासाठी जी फर्मेंटेशनची मदत होते किंवा दुधाचे दही बनवणे, याला काय म्हणलं जातं, मेकिंग योगर्ट फ्रॉम मिल्क. त्यानंतर प्रोड्युसिंग अल्कोहोल फ्रॉम ग्रेन्स अँड फ्रूट्स, की जी काही अल्कोहोल आहेत पात, की लॅक्टिक आम्ल असेल, त्यानंतर व्हिटॅमिन्स असतील, अँटीबॉडीज असतील, ह्या निर्मितीमध्ये म्हणजे प्रतिजैविक, जीवनसत्व, लॅक्टिक आम्ल, दुधाचे दही बनवणे, यासाठी ही किण्वन प्रक्रियेने याचा वापर केला जातोय पाहत. मग ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड अँड लॅक्टिक ॲसिड, विटॅमिन्स, अँटीबायोटिक्स एक्सेट्रा, हे साधारणपणे तयार करण्यासाठी की ही युजफुल जे मायक्रोब्स आहेत फर्मेंटेशन प्रोसेसने ही प्रक्रिया चालते. तर आहे अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविके, की टाइप्स ऑफ मेडिसिन्स डिस्ट्रॉय द पॅथोजन अँड रिटार्ड देअर ग्रोथ, दे आर कॉल्ड अँटीबायोटिक्स, की प्रतिजैविक पहा विशिष्ट प्रकारचे औषधे शरीरातील रोगजंतूंचा नाश करतात व त्यांची वाढ जी आहे ती वाढ रोखली जाते. या औषधाला प्रतिजैविके म्हटलं जाते, म्हणजे अँटीबॉडीज. शरीरातील आपल्याला रोगांना कारणीभूत असलेली जी काही रोगजंतू आहेत ते रोगजंतू मारण्यासाठी किंवा त्यांची जी वाढ जी आहे ती रोखण्यासाठी आपण जे औषधं घेतो की त्याला प्रतिजैविक अँटीबॉडीज म्हटलं जातं. A vaccine is produced in laboratory with the help of microbes that gives immunity against a particular disease, की आपल्या शरीरामध्ये जी आपली रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवण्यासाठी ही जी लस आहे, वॅक्सिन आहे, ह्या वॅक्सिन प्रयोगशाळेत ह्या सूक्ष्मजीवाच्या साहाय्यानेच तयार केली जाते. आता कोरोनाबाबतची जी आता सध्याची जी वॅक्सिन आहे पाहत, ती पण साधारणपणे हे मायक्रोबच्या साहाय्याने ती तयार केलेलं आहे, किंवा इतर जे BCG वॅक्सिन असेल किंवा अदर जे आहेत ह्या सर्व मायक्रोबच्या साहाय्यानेच त्या तयार केल्या जातात. हे झाले युजफुल मायक्रोबच्या संदर्भातील माहिती. आता दुसरा जर उलट पाहिला आपण हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, की आपल्याला घातक असलेले, उपद्रवी असलेले. The air contains microscopic spores of fungi. With moisture is received, the spores germinate on cotton, jute, bags, leather goods and other organic substances. Fungal fibers penetrate deep into this substance and reproduce their own nutrients. So fabric, jute bags, leather articles, oilets and bale do not last long. की थोडक्यात की हवेमध्ये कवकांचं जे आहे पहा सूक्ष्म बीजाणू असतात, ही जी हवा आहे आपल्या सभोवताली त्यातले कवक जे आहेत की स्पोर्स ऑफ फंगाई, की त्यांचे सूक्ष्म बीजाणू असतात आणि यांना जर ओलावा मिळतो, ओलावा मिळाल्यानंतर सुती कापड असेल, गोणपाट असेल किंवा चामड्याच्या वस्तू असतील, लाकूड असेल, हे जे काही कार्बनी पदार्थ आहेत हे पदार्थ, ह्या पदार्थावर हे जे बीजाणू आहेत ते रुजतात आणि ह्या कवकाचे म्हणजे फंगाईचे जे तंतू आहेत ह्या पदार्थावर खोलवर शिरूने स्वतःचं न्यूट्रिशन म्हणजे पोषण केलं जात आहे. आणि या प्रक्रियेमध्ये काय होतंय, स्वतःचं पोषण व प्रजनन करतात. त्यामुळे बुरशी आलेले जे काही कापड असतील, गोणपाट असेल, चामड्याच्या चपला असतील किंवा आपले बुटं असतील ते फार काळ टिकत नाहीत, ते खराब होतात. त्यानंतर काही आहे या ठिकाणी की डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स, की काही जे आहेत विविध रोग निर्माण करणारे सूक्ष्मजीव सुद्धा, की सूक्ष्मजीव जे आहेत रोगकारक सूक्ष्मजीव म्हटलं जाते पहा, त्यामुळे आपल्याला आजार, वेगवेगळे जे आजार आहेत ते होतात. डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स, पॅथोजन्स आर द microorganisms that causes various disease. For example, pathogens are released in the air when a person having an infection of the respiratory tract sneeze or cough. A healthy person may get infected with such pathogen on breathing in the same
air and contract disease like common cold, cough, pneumonia, tuberculosis, COVID-19, etc. की विविध रोग निर्माण करणारे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांना रोगकारक सूक्ष्मजीव म्हटलं जात आहे. की उदाहरणार्थ जर पाहिलं की श्वसन मार्गाचे रोग झालेल्या व्यक्तीच्या ही श्वसन मार्ग जे आहे हा रोग झालेली जर व्यक्ती खोकली किंवा शिंकली तर ह्या खोकण्यातून आणि शिंकण्यातून त्या रोगांचे सूक्ष्मजीव हवेत मिसळतात आणि श्वासावाटे निरोगी व्यक्तीच्या श्वसन मार्गात जाऊन वेगवेगळे आजार होतात. जसं जर पाहिलं आपण सर्दी असेल, खोकला, गटसर्प, निमोनिया, क्षय किंवा आता जो चालू असलेला COVID-19 असे हे जे रोग आहेत ते रोग होऊ शकतात. मग आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. काय आहेत? ऑलवेज रिमेंबर लक्षात ठेवायचं होते की ऑलवेज फ्रेश अँड कवर्ड फूड, की नेहमी ताजं व झाकलेलं अन्न आपण खायला पाहिजे. ड्रिंकिंग बॉईल वॉटर, की उकळलेले पाणी नियमित पिले पाहिजे. थर्ड, कवर युअर माउथ अँड नोज विथ अ हँकरचीफ व्हेन यू कप ऑर स्नीज, की खोकताना आणि शिंकताना तोंडावर नेहमी रुमाल ठेवावा. हे आपल्याला नेहमी लक्षात आपण ठेवलं पाहिजे आणि आपणही ती कृती अवलंबली पाहिजे. डोंट अलोज गार्बेज अँड वॉटर टू ॲक्युमुलेट अराउंड युअर हाऊस, की घराभोवती कचरा किंवा जे पाणी आहे ते साठवून देऊ नयेत. आणि हे जे डिसीज आहेत स्प्रेड डिसीज, ज्या वेळेस आपण जे मास्क आहेत हे मास्कचा वापर कंटिन्यू केला पाहिजे. ज्यावेळेस आपण बाहेर जाणार आहोत तर मास्कचा वापर करणे, ह्या नेहमी गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी हा व्हिडिओ आपण पाहिला थोडक्यात. मग याबद्दल खाली काही तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन दिलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5 जे आहेत हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सोडवून ठेवायचे आहेत. आपली जी टेस्ट आहे 30 आणि 31 किंवा 31 तारखेला सेकंड टेस्ट जी आहे ती होईल, ती तुम्ही सर्वांनी सोडवायची आहे. तर असो, आज ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती पाहू. उद्याही ॲक्टिव्हिटी सीट नंबर 15 याबद्दलची जी माहिती आहे ती व्हिडिओच्या स्वरूपाने आपण त्याचा पडताळा घेणार आहोत. थँक्यू.